स्वप्न. स्वप्न बोलायला जरी एक क्षण लागत नसला तरी पूर्ण करायला मात्र प्रयत्नांची पराकाष्ठ करावी लागते. तर काही लोकांना वर्षानुवर्ष कष्ट करावं लागत असतं. प्रत्येकाचं स्वप्न वेगळं असतं. काहींना क्रिकेटर, तर काहींना डॉक्टर, तर काही लोकांना ॲक्टर व्हायचं असतं. तसंच माझंही एक स्वप्न आहे, ते म्हणजे ॲक्टर व्हायचं. एकदा तरी का असेना कोणत्या तरी मूवीमध्ये किंवा कोणत्या तरी सिरियलमध्ये मला काम करायला भेटावं, हे एक माझं छोटंसं स्वप्न आहे. आणि त्यासाठी मीही लहानपणापासून प्रयत्न केला आहे. गावच्या कार्यक्रम असू देत किंवा स्कूल कॉलेजचं गॅदरिंग असू देत, किंवा ऑफिसमधला कोणता फंक्शन असू देत, जिथे चान्स भेटेल तिथे मी ॲक्टिंग सिंगिंग केलीच आहे. थँक्यू. मग तो कोणताही रोल असो, मुलगीचा असो वा बाईचा असो, किंवा शहीद जवानच्या आईचा असू दे. आणि गेलेल्या वर्षी गावामध्ये सर्वोत्कृष्ट कलाकाराचा मला मानही भेटला. रोल कोणताही असो, आणि ह्याच प्रयत्नांच्यामुळे आणि रोहिणीताई आणि रेखाताईंच्या सपोर्टमुळे मला चला हवा येऊ द्यासारख्या मोठ्या सुप्रसिद्ध मराठी कॉमेडी शोमध्ये काम करण्याची संधी भेटली. चला तर मित्रांनो, बघूयात ते क्षण. हॅलो, नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती. आज तुम्हाला जरा मी जास्तच खुश दिसत आहे. ॲक्च्युली खुश असण्याचं कारणच असं आहे मित्रांनो, की आज तुम्हाला बघायला भेटणार आहे, तुम्हाला म्हणजे मलासुद्धा बघायला भेटणार आहे, तो म्हणजे आपला चला हवा येऊ द्याचा सेट. हो मित्रांनो, खरंच आज आपल्याला पहिल्यांदा चला हवा येऊ द्याचा सेट बघायला भेटणार आहे. म्हणजे जवळून असंही आपण टी व्हीवरती शो तो तर आपण रोज बघतोच, असाही तो टी व्हीवरती तो सेट बघितलाच आहे, पण आज आपल्याला रिअलमध्ये जवळून बघायला भेटणार आहे. बघू जर ॲक्टरसोबत त्या जे काही चला हवा येऊ द्यामधले ॲक्टर्स आहेत त्यांच्यासोबत जर कोणासोबत जरी फोटो काढायचा मौका भेटला किंवा चान्स भेटला तर आपण तो काय सोडणारच नाही, आपण तो त्यांच्यासोबत फोटो काढूच. तर मित्रांनो, ह्याच्या आधी मुंबईमध्ये राहून जर मला असे कोणी मोठ्या लोकांपैकी बघायला भेटलं असेल तर ते म्हणजे माननीय राज ठाकरे साहेब आणि पवित्र रिश्ता जी सिरियल होती त्यामध्ये मानवची आई उषा नडेकरने यांनाच बघायला भेटलं होतं. तर आपण आता मित्रांनो जास्त वेळ न घालवता आपल्याला जायचं आहे सेटवर, लवकर पोचायचं आहे. त्यांनी टाईम दिलेला आहे, त्या टाईममध्ये मला जायचं आहे. चला आपण आता काय, मी काही लोकल ट्रेनचा प्रवास वगैरे दाखवणार नाही, प्रत्येक ब्लॉगमध्ये तुम्ही बघतायत लोकल ट्रेनचा प्रवास. पण चला आता डायरेक्टली मी तुम्हाला तिथे गेल्यानंतरच व्हिडिओ चालू करतो. चला. तर मित्रांनो, मी आता पोहोचलो इथे सेटजवळ, फक्त 2 मिनटाच्या अंतरावरती आहे इथून. जवळपास 3 तासाचा प्रवास केल्यानंतर मी आता सेटच्या बाहेर आहे. चला आता आतमध्ये जाऊन बघूयात. पण हा जरा एरिया एवढा शांत आहे ना, तेच मला समजत नाही की म्हणजे ते एवढे सगळे मोठे कलाकार इथपर्यंत येत कसे असतील, कारण का येताना रोड वगैरे पण भरपूर खराब आहे, मी बघितला. आता मी गेटमधून एंट्री केली आहे आणि इकडे तुम्ही बघू शकताय महाराष्ट्राची हास्य जत्रा जो कॉमेडी शो आहे त्याचा पण इथेच सेट आहे. आणि मग इकडे पुढे आल्यानंतर तुम्ही बघू शकताय जी स्टार प्लसवरती एक सिरियल आहे झनक, त्याचासुद्धा सेट इथेच आहे. आणि त्यानंतर मग आपण ज्या सेटला व्हिजिट देण्यासाठी आलो आहोत ती म्हणजे चला हवा येऊ द्यामधली थुकरटवाडीचं प्रवेशद्वार तुम्ही इथे बघू शकताय. तर मित्रांनो, आता थोडाही वेळ न घालवता आपण आतमध्ये जाऊयात सेट बघण्यासाठी, कारण का मी खूप एक्सायटेड आहे आतमधून सेट बघण्यासाठी. तर चला आता आतमध्ये जाऊयात. तर फायनली मित्रांनो, आपण चला हवा येऊ द्याच्या सेटवरती आलो आहोत. तुम्ही बघू शकताय चला हवा येऊ द्याचा सेट. एक मिनिट, हां, मी तुम्हाला व्यवस्थित दाखवतो हा सेट.
उफ, किती मस्त सेट आहे बघा मित्रांनो, किती छान लाईटिंग वगैरे केली आहे आणि इथं त्यांचं प्रिपरेशनसुद्धा शूटिंगचं चालू आहे असं मला वाटतं. आणि ह्या साईडला जर तुम्ही बघितलात तर ऑडियन्सची सिटिंग अरेंजमेंट वगैरे केलेली आहे आणि इकडे त्यांचे मेन कॅमेरासुद्धा आहे, त्याच्यातून आपल्याला टी व्हीवरती दिसतं. आणि मला वाटतं आता शूटिंगसुद्धा यांचं चालू होईल, कारण का इथं कॅमेरामॅन वगैरे त्यांची प्रिपरेशन्स करत आहेत. आणि इथं तुम्ही वरती वगैरे बघू शकता की किती छान ह्यांनी सुंदर लाईटिंग वगैरे असं केलं आहे. म्हणजे असं एकंदरीत खरंच खूप छान सेट बघितला मी, कारण का पहिलाच हा सेट बघतोय मी, तर मला तर खूपच छान वाटला. इथं बघू शकता कॅमेरामॅन वगैरे ॲडजस्टमेंट ते करत आहेत त्यांची. आणि हा तोच सेट आहे मित्रांनो, ज्या सेटवरती शाहरुख खान, सलमान खान यासारखे बॉलिवूड सुपरस्टार त्यांच्या मूवी प्रमोशनसाठी येऊन गेले आहेत. आणि ह्याच सेटवर मित्रांनो कित्येक कलाकारांचं भविष्यसुद्धा उज्ज्वल झालं आहे. आणि इथे मित्रांनो तुम्ही आता बघू शकता, हे जे माईक दिसत आहेत हे चला हवा उद्याच्या टीमचे सर्व कलाकार वापरणारे हे माईक आहेत. तर मित्रांनो कलाकाराच्या दृष्टिकोनातून जर बघायला गेलं तर इतका मोठा स्टेज बघून त्याचे डोळे नक्कीच पाणावतील, असा हा सेट आहे मित्रांनो. तर चला मित्रांनो, आता मला जो रोल भेटला होता त्याचं फुटेज मी तुम्हाला दाखवतो. तुम्ही बघू शकताय मी आता रेडी झालो आहे शूटसाठी आणि माझा जो रोल आहे तो जज म्हणून आहे. आणि मित्रांनो खरं सांगायचं झालं तर लाईफमध्ये मला पहिल्यांदाच मेकअप करावा लागला आहे. तुम्ही बघू शकताय फेसवरती माझ्या. स्वागत करते तुमचं लाडक्या कार्यक्रमामध्ये, त्याचं नाव आहे गातो गाता. नाही, जोरदार तालिया झाल्या पाहिजे आपल्या ऑनरेबल जजेससाठी. हॅलो जजेस, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आणि ब्रेक नंतर मी पुन्हा एकदा तुमचं स्वागत करूया त्या तीनही कॉन्टेस्टंट्सचं. कधीच ते निर्णय आलेले आहेत, त्यांनी जो कालनी दिलेला आपले शेवटचे 2 टप्प्याचे. येस 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 येस. वा 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 वा. तू चांगला गातोयस, तुझ्यासाठी मी एक माझा डायलॉग बोलतो. सो सद्गुरू तू कोण आहेस? मी पण जजच आहे. हा? राहू दे. या सर या, बसा सर बसा. हे स्किट झाल्यानंतर मित्रांनो मला पुढच्या आठवड्यामध्ये परत बोलवलं आणि तेव्हा मला संधी भेटली गुंड बनण्याची. हॉटेल मागवा मागवा मागवा, एका मेंदूत मी 2 बाहेर काढीन मी. बरोबर तसंच ना. सर्वप्रथम मित्रांनो थँक्यू सो मच इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितल्याबद्दल. खरंच मित्रांनो सेटवरचा एक्सपिरियन्स खूप छान होता. मी इतका एक्सायटेड झालो ना की मी तिथे व्हिडिओ एंड करू शकलो नाही, म्हणून म्हटलं घरी जाऊन प्रॉपर आपण व्हिडिओ एंड करू. तर मला खरंच आज समजलं की आपण घरामध्ये बघतो तितकं सोपं नाही आहे. समजलं की त्या एका स्किट पाठीमागे खूप लोकांची मेहनत असते. आपल्याला फक्त कलाकारच दिसतात, कलाकार तर करतातच मेहनत मित्रांनो, पण त्याच्या पाठीमागे सुद्धा जी लाईट्स ॲडजस्टमेंट, कॅमेरा ॲडजस्टमेंट, बाकीच्या गोष्टी, प्रॉपर सेट उभा करणे, ह्या सर्व गोष्टी येतात, तर ते सुद्धा लोक खरंच खूप मेहनत घेत असतात. ते एक मला आज शिकायला भेटलं. आणि ओव्हरऑल बाकीचे चला हवा आहे टीमसोबत सुद्धा बोलणं झालं माझं, श्रेया मॅडमसोबत किंवा आपले डॉक्टर निलेश सर त्यांच्यासोबत सुद्धा बोलणं झालं. डॉक्टर निलेश सर तर खरंच मित्रांनो खूप चांगला माणूस आहे. इतकं छान समजून घेतलं, कुठल्या गावचं विचारलं किंवा ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. मी माझ्या दसऱ्यातल्या मेमरीज त्यांच्यासोबत शेअर केल्या. खूप म्हणजे खूप चांगला माणूस आहे मित्रांनो, खूप चांगला सपोर्टिव्ह माणूस मला वाटला. त्यामुळे मी सुद्धा त्यांच्याशी खूप फ्रँकली बोललो. एकच डायलॉग भेटला होता मला. ही गोष्ट तुमच्यासाठी कशी आहे माहीत नाही मित्रांनो, पण माझ्यासाठी तरी खूप मोठी गोष्ट होती ही आणि खरंच मला खूप आनंद झाला. तर मित्रांनो हा असा सर्वच चला हवा उद्याचा सेट होता आणि चला हवा उद्याची टीम होती. तर खरंच तुम्हाला मित्रांनो जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक आणि शेअर करा आणि तुमच्या मित्रांनाही पाठवा. सबस्क्राईबसुद्धा करायला विसरू नका. आणि मित्रांनो मला माहिती आहे की माझ्या मित्रांना किंवा माझ्या गावातले जे लोक असतील त्यांनासुद्धा खूप माझा हा परफॉर्मन्स आवडणार आहे, कारण का त्यांनी आजपर्यंत मला गावासमोर म्हणजे जे आमच्या मंदिरासमोर परफॉर्म करतेलं बघितलं होतं आणि आज पहिल्यांदाच ते इतक्या चांगल्या मंचावरती मला परफॉर्म करतेले बघतील, तर त्यांना खरंच खूप आनंद होईल. तर मित्रांनो आता वेळ झाली ह्या व्हिडिओमध्ये थांबण्याची. लवकरच भेटू आपण नवा कॉन्टेंट घेऊन.
तोपर्यंत काळजी घ्या तुमची आणि तुमच्या परिवाराची, आणि असेच हसत राहा. चला बाय, थँक्यू. Save me, and honestly I'm not really sure I want saving. I like to